ही महिला वारकरी वारी पूर्ण करू शकेल का नाही याची कोणालाच खात्री नव्हती। पण त्याच वेळी काही सेवाभावी जवान देवदूत बनून तिच्या मदतीला धावून आले। रामकृष्ण हरी मित्रांनो, 8 जुलैला संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला बघा पंढरपूरच्या दिशेनं। लाखो वारकरी बांधव आहेत, सासवड, जेजुरी, वाल्ला आणि आज निरेमध्ये माऊली निरास्नान करणार आहेत। मित्रांनो, एक रहस्यमय अशी माहिती की माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर 10 ते 12 लाख लोक आहेत बघा। अनेक समाजसेवक त्या ठिकाणी सेवा करतात। मित्रांनो, रहस्यमय अशी माहिती आहे की इंडियन आर्मीची एक टीम, रिटायरमेंट आहेत सगळी लोक, परंतु ही इंडियन आर्मीचे जवान आपल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचं रक्षण करण्यासाठी धावून आलेत बघा। वारकरी बांधवांची सेवा करण्यासाठी धावून आलेले आहेत। आणि याच टीम मधले सुधीर चंद्र जगताप सासवड परिसरातले आहेत, आपल्या फार मोठी सेवा करतायत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा। जीवन जगावं कसं हे तरी कळल आणि जीवनाचा उद्देश नक्की काय आहे तो सुद्धा कळेल। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। खरी भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर संकटात असलेल्या माणसाची सेवा करणे। आणि ज्यांनी वारकऱ्याची सेवा केली त्यांना मनापासून सलाम। सुंदर अशी माहिती, सगळे फोटो आपण पाहणार आहोत की इंडियन आर्मीची टीम ही सेवा करती तरी कशी। मित्रांनो, माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर लाखो लोक आहेत बघा की ज्याचा हिसाबही करता येणार नाही। फक्त माऊलींच्या शब्दावरती विश्वास ठेवलाय की पंढरपूरला जावं आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हावं, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होईल। या महाराष्ट्रातून अनेक समाजसेवक सेवा करत आहेत बघा त्या ठिकाणी। वारकरी बांधवांची ठिकठिकाणी अन्नदानाचं काम, कुणी मेडिकल, कुणी सुरक्षा काम करत आहेत। परंतु मित्रांनो, खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, एक इंडियन आर्मीमधली टीम आहे बघा। अनेक जवान आहेत, सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत, परंतु आमचे मित्र तुकाई दर्शनला राहतात, पुरंदरमधले आहेत, सासवडचे सुधीरचंद्र जगताप यांनी सगळे फोटो आम्हाला पाठवलेत बघा की कशा प्रकारे सेवा या ठिकाणी वारकरी बांधवांची चालली। मित्रांनो, अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल, कारण आजही आपण पाहतो अनेक लोक आहेत की लाखो रुपये त्यांना पेन्शन मिळते बघा, परंतु समाजाची सेवा करायचं म्हटलं की नको आहेत बघा, आरामशीर जीवन जगतात। परंतु अशी बी काही लोक आहेत की आपलं जीवन म्हणजे आपला जो जन्म झालाय समाजाची सेवा केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही, अशी मानणारी लोक आहेत बघा। आणि म्हणून मित्रांनो, ही इंडियन आर्मीची जी टीम आहे, सुधीरचंद्र जगताप आहेत, त्यांचे अनेक असे मित्र आहेत, सहकुटुंब आहे त्यांचं, की जी माऊलींच्या पालखी सोहळ्याची सेवा करत आहेत बघा। ॲम्ब्युलन्स त्यांच्या बरोबर आहे, सगळी व्यवस्था आहे की एखादा वारकरी बांधव आजारी पडला, कुणाच्या हातापायाला लागलं तर तात्काळ त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम ही टीम करते बघा। फार मोठं कार्य आहे मित्रांनो, फार मोठं समाज कार्य। कारण माणसाचा जो जन्म होतो, जन्म झाल्याबरोबरच मित्रांनो मुक्ती जर मिळायची असेल तो मातृपितृ ऋण, गुरुचं ऋण, देवाची सेवा आणि समाजाची सेवा जर केली तरच भगवंताच्या पायाशी जागा मिळते। मित्रांनो, हे सगळं कार्य करण्याचं काम ही इंडियन आर्मीची टीम करते बघा। सगळ्यांना पेन्शिलीत आरामशीर बसून खाऊ शकते ती लोक, परंतु मित्रांनो, एक मिलिटरीचं ट्रेनिंगच तसं आहे की प्रामाणिकपणे आपली सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करावी आणि ते दाखवण्याचं काम ही टीम करते बघा त्या ठिकाणी। मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपला जीवन जगावं कसं हे शिकवलं। प्राणी मात्रावर दया करा हे माऊलींनी आपल्याला शिकवलं। ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला आणि माऊली समाधिस्थ आळंदीमध्ये आज सुद्धा आहेत बघा। आणि आजही माऊली पालखी सोहळ्याबरोबर आहेत बघा, पंढरपूरच्या दिशेने निघालेत सगळे वारकरी बांधव। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे आपल्याला की इंडियन आर्मीची सेवा करून सुद्धा आपलं सेवेचं कार्य पुरं झालंय सगळं, पैसा धनसंपत्ती असताना सुद्धा आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत, देणं आहे समाजाचं। आणि माऊलींचा संदेश त्या ठिकाणी मानून ही सगळी इंडियन आर्मीची टीम बघा त्या ठिकाणी काम करते प्रामाणिकपणे, आणि ही टीम शेवटपर्यंत आळंदीपर्यंत राहणार आहे बघा। म्हणून मित्रांनो, खरंच हाच आदर्श या इंडियन आर्मीच्या टीमचा सेवेचा समाजापर्यंत पोहोचावा, त्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। कारण एवढ्या उच्च पदावरती सगळी लोक काम केलीत बघा।
हे आमचे मित्र सुधीरचंद्र जगताप आहेत बघा, सासवड परिसरातले. फार मोठं समाजकार्य या लोकांचं, की सगळं पेन्सिल पैसा असताना सुद्धा समाजाचं देणं होत, पण लाखो लोकांच्या बरोबर चालत बघा ही लोक समाजाची सेवा करत आहेत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ मनापासून आपण इंडियन आर्मीच्या टीमचं स्वागत करू आणि शेवटपर्यंत माहिती पाहत राहा. पण आम्ही असेच व्हिडिओ पुढे टाकणार आहे की इंडियन आर्मीची टीम कशी सेवा करते, माऊलींच्या सेवेसाठी कशी धावून आली तत्पर. ही टीम पंढरपूरपर्यंत सेवा करणार आहे आणि या सेवेमुळे ही वारकरी पुन्हा विठुरायाच्या दर्शनासाठी उभी राहिली. आणि सेवेचं फळ म्हणून अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग तुमच्या पाठीशी जरूर राहील आणि तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्तता करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.